सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालः धाताहं विश्वतो मुखः धाताहं विश्वतो मुखः। भगवंतानी विविध प्रकारच्या विभूती या अध्यायात सांगितल्या आणि याचं प्रयोजन आपण अनेक वेळा पाहिलं आहे की जर सगळीकडे देव आपल्याला दिसत नाही तर कमीत कमी या ठिकाणी तरी आपण देवाला पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि इथे पुराणातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले आहे। त्यानंतर आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक तिन्ही वस्तूंमध्ये मी कसा उपस्थित आहे, कसा मी व्याप्त आहे हे सांगितलं त्यांनी। व्याकरणामध्ये मी व्याप्त आहे, द्वंद्व समासाच्या रूपात। अक्षरांमध्ये मी आहे, अकाळ। आपण खूप सविस्तर चर्चा केलेली आहे याची। विद्या, ज्ञानांमध्ये मी अध्यात्म विद्या आहे, ज्यामुळे माणसाला मोक्ष मिळतो, ज्याच्यामध्ये माणसाचं खरं कल्याण आहे, ती विद्या म्हणजे अध्यात्म विद्या। तशा अनेक विभूती आहे। आणि मग म्हटलं की जब काळ आहे, काळ सुद्धा भगवंताची विभूती आहे। अहम एव अक्षय कालः। काल प्रसिद्ध, क्षणाध्याख्य। प्रसिद्ध काळ कसा काय प्रसिद्ध आहे? क्षण क्षण रूपात आपल्याला जो अनुभवास येत आहे। याच्यावर आपण मागे चिंतन केलं होतं की काल एक अशी वस्तू आहे जी अमूर्त आहे, दिसत नाही, अदृश्य आहे। काळ म्हणजे पंचमहाभूतापैकी काही नाही, 24 तत्वांमध्ये नाही। काळाचा फक्त आपल्याला अनुभव होतो आणि तो सुद्धा वस्तूच्या द्वारे। मागे विचार आपण केला होता की प्रभाव, काळाचा प्रभाव आपल्याला दिसतो। वस्तू बदलते आणि आपल्याला वाटतं की काळ गेला। वस्तूच्या द्वारे काळाचा अनुभव होतो। वस्तू किंवा परिवर्तन किंवा बदल लिंग आहे, मी सांगितलं होतं, एक शब्द दिला होता तुम्हाला। त्या चिन्हाने आपण त्या काळाचा अनुमान करतो की 10 वर्ष लोटले, 20 वर्ष लोटले, कारण त्या वस्तूमध्ये बदल झालेला दिसतो। त्यामुळे कशामुळे झाला? त्यामुळे काळामुळे। तर काळ अक्षय आहे, सतत वाहत आहे। म्हणून भागवतामध्ये काळाला भगवंताचा प्रभाव म्हटलेला आहे। देव या जगामध्ये कसं शासन करत आहे, कशा रूपात तो सगळ्यांवर त्याने ताबा मिळवलेला आहे। त्यामुळे काळाची परिभाषा एक आपण पाहिली होती, गुणव्यतिकरो भाव। म्हणजे तेच परिवर्तन, बदला, वस्तूमध्ये बदल जो होतो, ज्याच्यामुळे होतो त्याला आपण म्हणतो काळ, ज्याच्यामुळे होतो। म्हणतो ना 10 वर्षात बिल्डिंग आता खराब झाली, माणसाचं शरीर आता 70 वर्षाचं 80 वर्षाचं झालं, तर वस्तूमध्ये काय झालं? फरक। त्याचा जबाबदार कोण? म्हणजे काळ। काळ म्हणजे फक्त घड्याळ नाही, काळाची एक आणखी परिभाषा आहे, 3 परिभाषा आहे। गुणव्यतिकरो भाव, त्याच्यानंतर कालो नाम क्रम संवित, हे मी सांगितलं असेल, माहित नाही तुम्हाला। कालो नाम क्रम संवित म्हणजे काळाचा जो अनुभव आपल्याला होतो, काळाची कल्पना मनामध्ये जन्मास येते,
ती तेव्हाच येते जेव्हा क्रम असतो. क्रम नसेल तर काळाची कल्पना मनामध्ये उत्पन्नच होणार नाही. क्रमामुळे ज्ञान काळाचा अनुभव. आता पहिला आपण समजू. क्रम संवित, संवित म्हणजे ज्ञान. जेव्हा 1, 2, 3 हा जो क्रम आहे याचं आपल्याला ज्ञान होतं तेव्हाच वाटतं की वेळ जात आहे. आधी घड्याळी नव्हत्या. तर आधी कसं सूर्याच्या द्वारे सोलर घडी म्हणजे सूर्याची त्याची सावली पडायची. एका क्षणामध्ये ती सावली इथे, दुसऱ्या क्षणात इथे, तिसऱ्या क्षणात इथे ती घड्याळ असायची. आजही जर तुम्ही गेला कुठे उज्जैन वगैरेला तर तिथे ते घड्याळ दिसेल. म्हणजे ती सावली अशी बदलत आहे आणि मग आपल्याला वाटत आहे की आता दिवस जात आहे, दुपार होत आहे. आता समजा की तो सूर्य आपलं जे स्थान आहे ठिकाण आहे बदलतच नाही, तर क्रम होईल का? आणि क्रम दिसणार नाही तर मग वेळाचाही अनुभव आपल्याला होणार. एकाच ठिकाणी जर सूर्य असेल. आता घड्याळीमध्ये सुद्धा काय होतं, कारण म्हणजे आपल्याला क्रमाचं ज्ञान होतं आणि मग आपण म्हणतो वेळ झाली. काटा इथे होता, आता काटा इथे आला, म्हणजे 10 मिनिटं गेले. जर तो काटा तिथेच असेल तर आपल्याला ते वेळ म्हणजे किती झाला कळणार नाही. लहानपणी आपल्याला शिकवण्यात येतं ना, छोटा काटाच म्हणतात मराठीत, कोणी सुई म्हणतात, कोणी काटा. छोटा काटा 10 वर, मोठा काटा. एकाला विचारलं की किती वेळ झाला, जरा पाहून ये. म्हणजे फक्त एवढं सांग की दोन्ही काटे कुठे, जर तुला पाहता येत नाही तर नुसतं सांग कुठे आहे, मग मी समजून घेईन. तो मुलगा गेला आणि म्हणाला, बाबा दोन्ही काटे घड्याळाच्या आतमध्ये आहे. आतमध्ये बरोबर आहे तो. पण जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही आधी कुठे होता मग कुठे गेला. जर काळ नसेल म्हणजे या क्रमाचं ज्ञान असेल तर काळाचा अनुभव होणार नाही. आणि काळाचा जर अनुभव होणार नाही म्हणजे जर काळाची कल्पना आपल्यामध्ये नसेल तर आपण सामूहिक कोणतंच काम बरोबर करू शकत नाही. तुम्ही सगळेजण इथे का जमला? कारण 6 वाजता तुम्हाला सांगितलं की 6 वाजता इथे वर्ग होणार आहे. एक क्षणासाठी काळाचा कॉन्सेप्ट, काळाची कल्पना बाजूला करा. मग मी कसं बोलवलं असतं? काळामुळे आपण एकत्र झालो ना. म्हणून काळाची एक परिभाषा आहे, व्यवहार उपपादक काल. व्यवहार उपपादक काल म्हणजे जो काही व्यवहार आपण करत आहोत. इथे व्यवहार म्हणजे पैशाचं घेणं देणं नाही. व्यवहार म्हणजे वर्तन, वागणूक, सामूहिक काम, त्याला व्यवहार इथे म्हणतात. व्यवहारासाठी काळाचीच मोठी भूमिका. म्हणून जेव्हा आपण सांगतो की तुम्ही या आश्रमामध्ये किंवा घरी या, तर आधी लोक काय विचारतात, किती वाजता? पहिला प्रश्न काय असतो, किती वाजता? जर वेळच नसेल तर मग कसं काय, म्हणजे या, आता केव्हा या, तो आपल्याप्रमाणे आपण वाटच पाहतो. तर व्यवहाराचं संपादन या काळामुळे होतं. अच्छा, त्या काळामध्ये सुद्धा काय केलंय आपण, घड्याळ जे बनवली आहे या घड्याळामध्ये क्रम सेट केलेला आहे. हा काटा असा 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 फिरेल आणि सगळ्यांच्या घड्याळीमध्ये काटा त्याच वेगाने फिरतो आणि त्याच पद्धतीने, एक छोटा एक मोठा आहे. आणि सगळ्या लोकांनी ठरवलंय हा काटा इथून इथे गेला म्हणजे 1 मिनिटं,
इथून इथे गेला म्हणजे 1 तास. आता कल्पना करा, सगळ्यांचं जे क्रम आहे त्या काट्याचं फिरण्याचं ते जर वेगवेगळं असेल, त्याचं वेग वेगवेगळं असेल, कोणाच्या घड्याळाने 10 वाजतील, कोणाच्या 8, कोणाच्या 9. मी सांगेन 9 वाजता आहे आणि तुम्ही येता 11 वाजता, मी तर माझ्या घड्याळाने बरोबर. तर संपूर्ण जगाच्या लोकांनी हे ठरवलेलं आहे. याला म्हणतात 1 सेकंड, याला म्हणतात 1 मिनिट, याला म्हणतात. आणि त्यामुळे सगळं काम सुरळीतपणे चालू आहे. जिथे क्रम नसेल आणि सगळ्यांचं जे क्रमाचं ज्ञान एक नसेल तर मग काहीच होऊ शकणार नाही. म्हणजे सगळं अव्यवस्थित होईल. म्हणून 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे या व्यावहारिक जगामध्ये, त्या म्हणजे देश आणि काळ, स्थळ आणि काळ. स्थळाची भूमिका आहे. जर स्थळच नसेल माहीत तर कसं काय तुम्ही जवळ. आणि वेळ म्हणजे दुसरं म्हणजे काळ. अच्छा, याच्यामध्ये अजून आणखीन सूक्ष्म आहे. तर क्रमाचं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा काळाचा अनुभव, हे पहिलं झालं. आणि क्रम कसं होईल हे सगळ्यांनी मिळून एक निश्चित केलं आहे. आता एक असं आहे की तुम्ही ऐकलं असेल, स्थळ आणखीन काळ हे दोन्ही एकमेकाशी जुळलेले आहे. स्पेस अँड टाइम, देश आणि काळ किंवा स्थळ आणि काळ. जर स्थळ नसेल ना, म्हणजे स्पेस नसेल, तर काळाला तुम्ही मोजू नाही शकत. आता हा एक अजून सूक्ष्म विचार. स्थळ किंवा स्पेस म्हणजे काय? जागा, रिकामी जागा, पोकळी ज्याला. आता हा जो काटा फिरत आहे, या काट्याला फिरायसाठी जागा पाहिजे की नाही? 1 आणि 2 मध्ये जागा आहे, तेव्हा तो इथून इथे, तिथून इथे. म्हणजे जर मध्ये स्पेस नसेल तर यू कांट मेजर टाइम. सूर्य जेव्हा आधी या घड्याळी नव्हत्या, सूर्याला जर फिरायला जागा नसेल मूस व्हायसाठी, तर मग काळ कसं, क्रम कसं होईल? आणि जेव्हा क्रम नसेल तर मग काळाचं काही कल्पनाच होणार नाही. म्हणून स्थळ आणि काळ जुळलेले आहे. म्हणून विज्ञानामध्ये हा फार मोठा टॉपिक असतो, स्पेस अँड टाइम. आणि बा आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपण कधी स्पेस म्हणजे जागेचा उल्लेख करतो किंवा वेळेचा. आता उदाहरणार्थ, जर मी तुम्हाला विचारलं इथून द्वारका किती लांब आहे, तर याचे 2 प्रकारे उत्तर देऊ शकतात. स्पेसच्या दृष्टीने काय म्हणाल, किती किलोमीटर असेल? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. दुसरं काय म्हणून 15 मिनिटात. म्हणजे वेळाच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही सांगू शकता, काळात म्हणजे ट्रान्सफरेबल आहे. म्हणून मुंबईमध्ये जर विचारलं एअरपोर्टला जायला किती वेळ लागेल, हे किती लांब आहे असं जर विचारलं, तर कोणी किलोमीटर मध्ये उत्तर नाही देत की 10 किलोमीटर 15 किलोमीटर. म्हणजे अर्धा तासाचा रस्ता आहे, 15 मिनिटाचा रस्ता. आणि तो सुद्धा तर दुसरं विचारलं किती वाजता जायचं, 9:30 वाजता 2 तास लागतील, दुपारी 2 वाजता 1 तास लागेल, रात्री अर्धा तास लागेल. ही अपेक्षित आहे. अपेक्षित म्हणजे सापेक्ष. आता अंतर तेच आहे. जर स्पेसच्या दृष्टीने पाहिलं तर अंतर तेच आहे, 10 किलोमीटर. पण तेच कधी 10 मिनिटं, कधी 20 मिनिटं, कधी 1 तास. तर म्हणजे यू कॅन रिप्लेस टाइम विथ स्पेस, असं झालं ना. काळ आणखी देश याचा फार मोठा संबंध आहे. आता काळाला आपण ठरवलेलं आहे की असं एवढं आहे, आणि त्यामुळे सगळा व्यवहार
म्हणून 2-3 परिभाषा झाली. कालो नाम क्रमसंवित, संवित म्हणजे ज्ञान, क्रमाचं ज्ञानच काळ आहे असं म्हणतात. किती पहा सूक्ष्म दृष्टीने विचार केला. क्रमाचं ज्ञानच काळ आहे. आणि दुसरं व्यवहार उपपादक, व्यवहाराचं संपादन ज्याने होतं त्या तत्वाला म्हटलं काळ. आणि पहा गंमत कशी आहे, ज्याच्यामध्ये सगळं काही दिसत आहे, सगळं काही चालू आहे, तो दिसतच नाही. काळ जणू काही काय झाला, अधिष्ठान आधार झाला. काळामध्ये सगळं चालू. अच्छा, आता जिथे क्रम नसेल ना तिथे आपल्याला काळाचा अनुभव होणार नाही. आणि याचं उदाहरण, याचा अनुभव आहे आपल्याला. रोज आपण काळाच्या पलीकडे जातो. हा, झोपेमध्ये. एकाने सांगितलं प्रवचनामध्ये, तेही शक्य आहे. इथे नाही असा अनुभव बहुतेक करून नसेल. तर झोपेमध्ये क्रमाचं काहीच अनुभव नाही. म्हणजे बाहेर जो क्रम आहे तो तर माहीतच नाही, सूर्य कसा, चंद्र. आणि अंतःकरणामध्ये जो वृत्तींचा क्रम आहे, विचारांचा क्रम, क्रम पा कुठलाही असेल तरी तुम्हाला अनुभव होईल कशाचा, काळाचा. मनामध्ये वृत्तींचा जो क्रम आहे, तुम्ही डोळे मिटून बसला, घड्याळीकडे लक्ष नाहीये आणि विचार जे आहे ते खूप फास्ट जात आहे लवकर लवकर. आणि विचार जर 2 विचारांमध्ये जर गॅप झाला तर पहा दोन्ही घटनांचा अनुभव तुम्हाला वेगळा. तेव्हा 2 विचारांमध्ये खूप जास्त अंतर असेल, एक वृत्ती येत आहे आणि दुसरी वृत्ती, म्हणजे त्यानंतर मन शांत आहे आणि मग दुसरी वृत्ती, तर तुम्हाला काळाचा अनुभव होणारच नाही. पण फार लवकर लवकर वृत्ती येत आहे तर आपल्याला वाटतं वेळ जात नाही, वेळ जात नाही. आपण जे म्हणतो की वेळ उडतो, टाइम फ्लाइज, केव्हा, जेव्हा मन आपलं एकदम शांत असतं ना तेव्हा वेळेचा काही आपल्याला भान होत नाही, राहत नाही. का? कारण ते जो क्रम आहे ना ते क्रम फार मोठं झालेलं आहे. झोपेमध्ये क्रम शून्य झालाय, वृत्ती शून्य झाली आहे. म्हणजे एक विचार येत आहे, दुसरा विचार येत आहे, तिसरा विचार येत आहे, असं नाही होत. म्हणून आपल्याला वाटत नाही की मी किती वेळ झोपलो, ऐकून आपल्याला अनुभव होत नाही. पण जेव्हा आपण झोपायला जातो आणि मन चालू असतं तेव्हा सारखं घड्याळीकडे लक्ष जातं की नाही, म्हणजे वेळेचा अनुभव होत आहे मला. पण एकदा मी झोपेमध्ये गेलो की तिथे काही सिक्वेन्स नाहीये, क्रम नाहीये. म्हणून किती वेळ झोपलो मला काही अंदाज नाही. जो जागृत अवस्थेमध्ये तो सारखं पाहत असतो, उठत नाही, उठत. आणि ही स्थिती समाधीमध्ये सुद्धा असते. समाधीमध्ये एकदम मन आत्मतत्वामध्ये स्थिर झालेलं आहे आणि दुसरे काही विचारच येत नाही. आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतये. तर मग काय, अरे किती वेळ झाला माहिती. जेव्हा आपल्याला काळजी असते, कोणाची वाट पाहता, तेव्हा वेळ जातच नाही. कारण सारखे विचार येतात, सारखं आपण घड्याळ. जेव्हा चिंता असते, चिंता, तेव्हा वेळ जातो. ते म्हणतात ना, एक एक क्षण एक एक युगाप्रमाणे जातो, एक कल्पाप्रमाणे. हनुमंताचं वर्णन आहे. हनुमानजी जेव्हा गेले लंकेमध्ये तेव्हा ते जेव्हा सीतेचं स्थिती पाहिली सीतेची, तेव्हा रामाला येऊन सांगतात की तिचं म्हणजे फार
कठीण परिस्थिती. तिच्यासाठी एक एक क्षण म्हणजे एक एक युगाप्रमाणे जात आहे. कारण कठीण आहे. आनंदाचे क्षण तर केव्हा जातात, सुखाचे दिवस. नाम पहारू दिवस निसी, ध्यान तुम्हार कपाट. वर्णन आहे. कल्प समबीती असं भेटत, एका कल्पाप्रमाणे तिथं. तर काळ ही जबरदस्त गोष्ट आहे, याच्यावर खूप चिंतन केलं पाहिजे. इथे म्हटलेला अक्षय काल, एक श्लोक मी सांगतो नेहमी, कालो न यातो वयमेव यात. काळ कधीच संपत नाही, आपण काळामध्ये संपत नाही. नाही, आपण म्हणतो वेळ जात आहे, वेळ जात आहे. वेळ जात आहे, पण त्यामध्ये मी जात आहे याच्याकडे लक्ष जात. म्हणून जे करायचंय ते लवकर करा, लवकर करा, परत वेळ मिळणार. अक्षय काल हो. याप्रमाणे देवाला जर असा आपण अनुभव केला की तोच काळ आहे, तुम्ही सतत कुठे आहे, देवामध्येच आहे. म्हणजे पण देवाने किती आपल्याला आलंबन दिलेले आहे. तुम्ही इथे पहा, इथे पहा, इथे पहा. मग पुढे म्हणतात, पुढची विभूती काय, धाता अहम विश्वतो मुख. मी कोण आहे म्हणे, धाता आहे. धाता, धाता म्हणजे काय, भगवान भाष्यकार इथे म्हणतात, कर्मफलस्य विधाता सर्व जगत. सगळ्या कर्मांचा फळ देणारा मी आहे. कर्मफल विधाता, कर्म करणारा मी आहे. आपण कसं फरक करतो जीव आणि ईश्वरामध्ये, करता मी आहे, फलदाता तो आहे. याच्यामध्ये काय तर्क आहे, असं का आपण म्हणतो की फलदाता तो आहे, फलदाता मी का नाही. आता पाय, ही जी ओळ आहे ना, दोन स्तरावरून याची व्याख्या मी करतो. एक म्हणजे कर्मफळदाता, म्हणजे कर्मफळदाता कोण होतो. आपण शाळेमध्ये शिक्षक गुणदाता, मार्कदाता, तो का तो होतो, मी का नाही. मीच माझी कॉपी चेक करून मीच मला गुण का नाही देऊ शकत. काय उत्तर होईल. मला माहित नाहीये की काय खरं उत्तर आहे, काय चूक आहे. म्हणजे त्या विषयाचा तज्ञ असायला पाहिजे ना. चोर जो आहे तो स्वतःलाच शिक्षा नाही करू शकत. ज्यांनी कायदे कानून नियम सगळे वाचले आहेत, या परिस्थितीमध्ये जर असं केलं तर त्याचं हे फळ. आता कर्म एकच असतं, पण ते परिस्थिती वेगळी असते, म्हणून त्याचे काय शिक्षाही वेगळी होते. म्हणून कर्मफलदाता जीव होऊ नाही शकत, कारण त्याचं ज्ञान फारच कमी आहे. एक तर आपल्याला आपले कर्म माहीतच नाहीये, किती कर्म आपण केले आहे मागे. कर्माचं जेव्हा फळ येतं त्याच्यामध्ये अनेक घटक संमिलित असतात, आणि ते घटक ज्याला माहीत आहे तोच फळदाता होऊ शकतो. हा विचार आधी बहुतेक मी आलेला आहे. कर्म मी कुठे करत आहे. आता जर मी दान केलं महाकुंभमध्ये, त्याचं फळ काय वेगळं होईल. आता 2 वर्षामध्ये नाशिकमध्ये जर तुम्ही कुंभमेळा आहे ना, तेव्हा जर दान केलं तर वेगळं फळ आहे. हा, तर देश काल पात्र आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मनामध्ये एटिट्यूड काय, भावना काय, दृष्टी काय. कोणी खूप जोरजोरात बोलत आहे,
पण ते हित भावनेने जर तो बोलत आहे तर ते बोलणं काय बरोबर आहे. पण द्वेषामुळे जर बोलत आहे त्याचं फळ वेगळं. म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये अनंत घटक आहे, 2-4 नाही, अनंत. त्याची मोजणी कर. दिवसा केलं तर वेगळं, रात्री केलं तर वेगळं, इथे केलं तर वेगळं, तिथे केलं तेच काम आहे. तर हे घटक जो जाणतो तो ईश्वर आहे, म्हणून तोच काय फलदाता. आणि एक सोपं इथे युक्ती आहे. जर मीच फलदाता असतो तर मला कधी दुःख दिलं नसतं, आहे की नाही. मी कशाला स्वतःला दुःख. मी नेहमीच काय पक्षपाती असणार. म्हणून आमचे गुरुदेव नेहमी म्हणतात की यू आर नॉट गिव्हर, यू आर रिसिव्हर. तुम्ही त्या फळाला देणारे नाहीये, घेणारे आहे. आणि त्याच्यावर आपला काही ताबा नाहीये. ताबा कशावर आहे? कर्मावरच आहे, फळावर तर नाही. म्हणून जर फळ सुधारवायचं असेल तर काय सुधारावं लागेल का? एवढं स्वातंत्र्य भगवंताने दिलं आहे की तुम्ही फळाचं नियोजन करू शकता कर्माच्या द्वारे. मग मी पाहिजे सगळे घटक असे जोडून मग बेरीज करून त्याचं याला इथे पाठवा, या योनीमध्ये पाठवा, यांनी हे असे असे कर्म, याला याचा जन्म मिळाला पाहिजे. तर सगळं हिशोब करून ते एक फळ. आता तुम्ही सगळेजण इथे आला आहात, नका समजू की नुसतं ऑटोमध्ये बसला आणि इथे आला आहे. अनेक वेळा मी सांगितलं अनेक कारण आहे, ते सगळे जेव्हा एक वटून आलेले आहे तेव्हा तुम्ही इथे उपस्थित. नाही तर अनेक लोकांना सांगितलं पण सगळेजण का नाही आले? त्यांचे जे कर्म होते, ज्याचं फळ प्रवचन आहे, ते कर्म अजून परिपक्व झालं नाही, म्हणून त्यांना हे प्रवचन रूपी फळ प्राप्त झालेलं नाही. असं आहे. आणि हे सगळं जाणणारा कोण आहे? तर अहम कर्तुराज्ञया प्राप्यते फलम कर्म किम परम कर्मति जणम. रमण महर्षी की नुसतं कर्मच फळ देऊ नाही शकत. कर्म तर जड आहे, त्याला तर माहित असतं. तर देव फळदाता आहे असं झालंय सिद्ध. म्हणून सारखं कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु. फळामध्ये तुम्ही जास्त आग्रह करू नका, हट्ट करू नका. दॅट डिपार्टमेंट बिलॉंग्स टू मी. तो विभाग माझ्याकडे आहे. तर देव अनेक वेळा म्हणतात. अच्छा, आता जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा असं वाटतं लोक देवावर नाराज होतात की देव मला असं चुकीचं फळ का देत आहे, दुःख देत आहे. देव तर बाजू घेणारा एकाचा पक्ष है ना. तर देवावर दोष लावतात. पण असं आहे की जसं न्यायाधीश आहे, जर तो प्रामाणिक आहे तर मग कोणी त्याच्यावर दोष लावू नाही शकत. पण जर पैसे घेऊन तो चुकीचा निर्णय देत आहे तर लोक एकदम म्हणतात की हा तिथे बसायला नको, म्हणजे तिथे बसायला नसायला. तर देवामध्ये तर असं काही नाही. देव प्रामाणिक आहे, म्हणून जे काही फळ मिळत आहे ते सगळं आपल्याच कर्मामुळेच मिळत आहे. असं नाही की तो काही आपल्याहून आपणहून काहीतरी त्याच्यामध्ये बदल करून देत आहे, असं नाही. म्हणजे पहा, शेवटी जबाबदारी आपलीच आहे. आपल्या कर्माप्रमाणेच तो देत आहे. तो त्याच्यामध्ये वाढवू नाही शकत, कमी नाही करू शकत. तो म्हणे तुम्ही असं केलं याचा हे, जसं एवढे पैसे दिले, या पैशामध्ये ही वस्तू मिळेल, त्याची किंमत द्यावी लागते आपल्याला. तर फळ प्राप्त करायचं तर किंमत काय आहे? कर्म. चांगलं फळ आहे तर त्याची किंमत पुण्य आहे की नाही.
म्हणजे मी पाहतो तुम्ही पुण्य किती, तुम्ही पाप किती. अनेक वेळा सांगितलं त्यांच्याकडे एक असिस्टंट आहे चित्रगुप्त, तो सगळं हिशोब ठेवतो. तर आता इथे हे जे मी आता विश्लेषण केलं हे म्हणजे काय, जणू काही देव म्हणजे एक व्यक्ती आहे आणि आपल्या सगळ्यांच्या कर्मांना तो पाहत आहे, लिहित आहे. आणखी जसं शिक्षक सगळं तपासणी करून मग रिझल्ट देतो त्याप्रमाणे तो देत आहे. तेथे परमात्मा म्हणजे एक मोठी व्यक्ती, महान व्यक्ती असं, हा अर्थ मी इथे सांगितला. आता दुसरा अर्थ थोडा उच्च अर्थ, आणि तो मी सांगत नाही, देवाने स्वतःने सांगितलं. मी फळदाता आहे, तर कोणत्या प्रकारे मी फळदाता आहे हे जरा विचार करा. आता देवानी 5व्या अध्यायामध्ये स्वतः सांगितलं आहे, मी फलदाता नाही. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. आता इथे देवाने हात वर केले, मी काही फलदाता वगैरे नाही, मी कर्म आणि फळाचा संयोग करणारा नाही. अरे म्हणे तुम्ही काय राजकारणी सारखे, एकदा एक सांगतात दुसऱ्या इथे आता त्याला म्हणतात धादांत खोटं पडतो. एकीकडे म्हणतात अहम फलदाता आणि तिथे एकदम म्हटलेलं न कर्म फल संयोगम, मी काहीच करत नाही. आता याची संगती कशी काय लावा, फार छान विचार आहे. देवाला, देव म्हणजे खरं कोण आहे, आता व्यक्ती नाही. हा आपण काय करतो, देवाला एक व्यक्ती मानतो आणि आपल्यासारखंच त्याला मानतो. आणखी पहा उपासनेमध्ये पूजेमध्ये सुद्धा काय, देवाची जी मूर्ती घडवतो ना आपण, ती आपल्यासारखीच घडवतो. त्यांच्या गुरुजी छान सांगत होते, म्हणजे जर चायनीज लोकांनी जर देवाची पूजा केली तर निश्चितच देवाची जी मूर्ती होईल त्याचं नाक चपटर आणि डोळे छोटे. हो, दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये, उत्तर भारतात सगळे असे गोरे गोरे म्हणजे असे मार्बल, तिकडे सगळे ग्रेनाइट. आता मी इथे सांगत नाही, तिकडचा रंग थोडा सावळा आहे जास्त. उत्तर भारतामध्ये त्याप्रमाणे एक जंगलामध्ये राहणारे जे ट्राईब आहे, जात आहे, ते जर देवाची पूजा करतील तर काय, एका झाडाची. आत्ताच मी गेलो होतो रिव्याला, तिथे ते व्हाईट टायगर पाहिजे, पांढरा. आता जे वनवासी आदिवासी ते त्या जनावरालाच काय देव मानतात, तर झोपडीवर असं त्यालाच त्याचं चित्र केलेलं आहे. तर आपण आपल्यासारखं देवाला पाहू इच्छित आहे. आपले हात पाय तर देवाला, आपल्याला सुंदर होणं आवडतं म्हणून देवाला सुद्धा सुंदर. आता महाराष्ट्रामध्ये जो देव आहे, रखुमाई आहे, पांडुरंग आहे, तर तो धोतर वगैरे घातलेला. उत्तर वृंदावनामध्ये जातो तिकडे तो वेगळा, त्याचा तर ड्रेस तिकडची अशी पद्धत त्याप्रमाणे. तर देवाला आपण आपल्यासारखं पाहू, म्हणून व्यक्ती म्हणून आपण आत्ता पाहिलं. पण आता याचा उच्च आणखीन जर विचार केला, म्हणजे गीतेच्या प्रमाणाच्या आधारावरच, तर देव म्हणजे खरं म्हणजे निर्विकार चैतन्य आहे. चैतन्य रूपात तो व्याप्त आहे. आता जरा सूक्ष्म विचार करा. चैतन्य आहे देव, आणि चैतन्य फलदाता नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये काही दातृत्व नाहीये, कर्तृत्व नाहीये. दातृत्व म्हणजे देण्याची वृत्ती. एक व्यक्तीमध्ये तर वृत्ती असू शकते, असते, मी चांगलं देऊ शकतो, वाईट देऊ शकतो, पण चैतन्य जे आहे त्याच्यामध्ये हे काही नाही आहे. आणि त्या दृष्टीने देवाने तिथे म्हटलेलं आहे न कर्म फल संयोग.
कळतंय ना, स्तर जरा बदललाय. आता बा चैतन्य काय करतो मग, जर कर्मफल जाता नाही तर मग चैतन्याची काय भूमिका आहे? तर आमच्या स्वामीजींनी छान सांगितलं, आपण चैतन्य अधिष्ठित कर्म करतो. म्हणजे चैतन्याच्या अधिष्ठानामध्ये कर्म होता. मी करता आहे. करता केव्हा होईल? जेव्हा माझ्यामध्ये चैतन्य आहे. आणि हे चैतन्य तुम्हाला फळ देत नाही, चैतन्य तुम्हाला कर्म करण्यासाठी शक्ती देते, एक आधार देत असते. तर कर्मफल संयोग नाहीये, पण हा अधिष्ठान कारण आहे. त्याच्यामुळे मी कर्म करत आहे आणि त्याच्यामुळे मला फळ मिळत आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्याच्यामुळे म्हणजे असं रागद्वेषामुळे तो फळ देत नाही. त्याच्यामुळे म्हणजे जर तो नसेल तर मग फळही मिळणार नाही, कर्मही नाही होणार. खरं म्हणजे फळाचं कारण कर्मच असतं. चैतन्य इज जस्ट प्रोव्हाइडिंग प्लॅटफॉर्म. जसं एक मंच आहे, मंचावर ते नर्तक किंवा नर्तकी काय नाच करत आहे. आता त्या नर्तकाला फळ जे मिळत आहे स्टेजमुळे नाही मिळत. कोणी जर चांगला डान्स करत आहे, वाईट डान्स करत आहे, त्याला काही घेणं देणं नाही. तो फक्त त्याला काय एक आधार. तो नसेल तर फळ मिळणार नाही, नाचू नाही शकत. हे शक्य अवश्य आहे. पण याचा अर्थ नाही की तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, संमिलित आहे. कर्म काळांतराने फळ रूपात येतं. कर्म आणि फळ याच्यामध्ये जो मेन फॅक्टर, आता आपण एवढ्या वेळ कशाची चर्चा केली, टाइम, काळाची. तर एक विशिष्ट कालावधी नंतर ते कर्मच काय होईल, फलरूप. पण त्याच्यामध्ये चैतन्याच्या उपस्थितीमध्ये बस एवढं. आता इथे एक उदाहरण देतो. आपण बीज जे आहे ते जमिनीमध्ये पेरतो, ठीक आहे. आता ते अंकुरण होत आहे, कोंब येत आहे, मग झाड किंवा पीक येत आहे. ते जमिनीमुळे की बीजामुळे? बीजामुळे. कारण वेगवेगळे बीज आहे, हजारो अनंत प्रकारचे बीज तिथे पडलेले आहे. आता कोणचं फळ त्याच्यामध्ये निघेले हे कशावर अवलंबून आहे? त्या बीजेवर, विशिष्ट फळ. पण आपण कोणाची पूजा करतो? पृथ्वी देव. पृथ्वीने काय दिलं आपल्याला? फळ दिले, पीक. ये धरती सोना उगले. तर मग आता धरती किंवा पृथ्वीची भूमिका काय? परत पहा, पृथ्वीने फक्त त्या बीजाला काय अनुकूल वातावरण दिलं ज्याच्यामुळे ते अंकुरित होऊ शकते. तर जे आंबा जो मिळत आहे फळ ते त्या कोळीवर डिपेंड आहे. पण ती जमीन नसेल तर काही होणार नाही. तर त्या अर्थाने जमीन फलदाता आहे, पण कोणत्या अर्थाने? आधार. पृथ्वीची भूमिका तेवढीच आहे. तर आता असं समजा पृथ्वीच्या ठिकाणी तुम्ही देवाला ठेवा, त्या देवामध्ये त्या जीवांचे, अनंत जीवांचे कर्म तिथे पडलेले आहे. आणि ते विशिष्ट काळानंतर, काळ लोटला की एक एक फलीभूत होतात आणि मग आपल्याला ते पडतं. तर आता इथे काय गंमत अशी आहे की इथे तुम्ही देवाला काही दोष नाही देऊ शकत. देव काय म्हणेल, मी काही वाढवलं नाही, कमी नाही. तुम्ही तुमचं भोगत आहात किंवा भोगा. जो जस करई सो तस फल चाखा, काहुन को सुख दुःख कर दाता. रामायणावर ही ओळ कोणी म्हटली माहिती आहे? ही लक्ष्मणाने म्हटली.
तो निषाद राजा आहे ना, जंगलाचा राजा गुह, तो जेव्हा पाहतो देवाला की देव त्या झाडाखाली झोपलेले आहे, दगडावर सीतामाई सुद्धा झोपलेली आहे आणि यांना काय नुसतं फळ वगैरे खात आहे, तर त्याला फार दुःख होतं. तर तिथे गोसावी तुळशीदास छान म्हणतात, जो निषाद आहे त्याला विषाद झाला, असं शब्द योजना. तर लक्ष्मण तिथे त्या निषाद राजाला उपदेश देतो, म्हणजे फारच छान. त्याला म्हणतात लक्ष्मण गीता. हा, मी घेतली होती तिथे आपल्या शिबिरामध्ये. 7 गीता आहे रामायणामध्ये, राम गीता, लक्ष्मण गीता, विभीषण गीता, पुरजन गीता. रामाने प्रजेला उपदेश केला. मग काकभुषुंडींनी गरुडाला उपदेश केला, त्याला म्हणतात गरुड गीता. अशा वेगवेगळ्या आहेत. उद्धव गीता, पांडव गीता आहे. हा, पण त्या भागवतामध्ये आहे. तशा तर गीता अनंत आहे. अष्टावक्र गीता, अवधूत गीता, हंस गीता. रामायणामध्ये मी म्हणतोय लक्ष्मणाने निषाद राजाला उपदेश केला आणि तो आपल्यासाठी दिलेला आहे की जर दुःख येत असेल तर याला दोष त्याला दोष द्यायची काही गरज नाहीये, तुम्ही तुमच्याच कर्मामुळे भोगता. तर चैतन्याची भूमिका हीच आहे की त्याच्यामुळे कर्म करण्याची शक्ती आहे, आपल्याला ते मिळत आहे. म्हणून देव तिथे म्हणतो की मी कर्मफल संयोग करतो. आता बा एखादी जर चुकीची गोष्ट केली तर एक कर्म आहे, त्याचं फळ येईल. पण जर त्यांनी प्रार्थना केली, लक्षात घ्या, प्रार्थना केली तर त्याची चूक माफ झाली किंवा त्याला जे दुःख होतं ते कमी झालं, तर आपण काय म्हणतो परमेश्वराने ते दुःख कमी केलं. खरं म्हणजे काय झालं, आधीचं जे पाप होतं ते एक कर्म होतं, प्रार्थना सुद्धा एक कर्म आहे आणि या कर्माचं फळ चांगलं आहे. त्या चांगल्या फळामुळे जे पूर्वकृत चुकीचं होतं त्याचा प्रभाव कमी झाला. तर ते कशामुळे, आपल्याच कर्मामुळे. पण आपण श्रेय देवाला देतो, देवानी केलं चांगलं आहे, भक्तीच्या मार्गामध्ये हेच आहे. पण तिथे कर्मच आहे, प्रार्थना, उपासना, पूजा कर्मच आहे ना, त्या कर्माचं फळ मिळतं. देव त्याच्यामध्ये एक मीडिएटर म्हणजे माध्यम बनतो. नाही तर लोक म्हणतात त्याला जास्त सुख देत आहे, आम्हाला दुःख देत आहे, त्याला जास्त पैसा, आम्हाला कमी पैसा. देव म्हणतो नाही, मी असं काही पक्षपात वगैरे करत नाही. गुरुजी नेहमी म्हणतात ना, नवीन दुःख क्रिएट केलं तर त्याचं पार्सल तुम्ही आम्हालाच पाठवा, शेजारच्याला कधीच मिळत नाही. असं देवावर खूप रागवतात. सिनेमा वगैरे मध्ये पाहतात देवाशी असं भांडणं करतात, मंदिरामध्ये जाऊन घंट्या वाजवतात जोर जोरात. तर जेव्हा देवाला व्यक्ती मानतो तेव्हा हे सगळं. असे 2 स्तर आहे, एक ज्ञानाचं स्तर आहे, भक्तीचं स्तर. कारण एकाच गीतेमध्ये दोन्ही प्रकारचे वाक्य आहे. इथे म्हणतात धाता, तिथे एकदम स्पष्ट म्हणतात नो नथिंग डू. स्वभावस्तु प्रवर्तते तिथे दिलेले आहे, न कर्म फल संयोग स्वभावस्तु प्रवर्तते. तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, म्हणजे कर्म. स्वभावामुळे कर्म, कर्मामुळे फळ. धाताहं विश्वतोमुख. देवाचं एक नाव काय, विश्वतोमुख. म्हणजे माझं मुख सगळीकडे आहे. म्हणजे एक मुखवाला नाही येतो असं म्हटलेलं आहे. आता असे अनेक श्लोक आले, सगळे मुख माझेच आहे किंवा एकही मुख माझं नाही. हा,
सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्र, जे काही आहे डोळे वगैरे त्याचेच आहे, कारण तोच सगळ्या डोळ्यांमध्ये तोंडामध्ये. याला म्हणतात सोपाधिक वर्ण. उपाधीशी युक्त होऊन आपण त्याचं वर्णन करत आहोत. शरीर, डोळे, कान वगैरे. जर मानायचं असेल तर सगळे आकार त्याचेच आहेत, आणि नाही तर एक आकार. विश्वतो सर्वेंद्रिय गुणावासम सर्वेंद्रिय विवर्जितम असं आलेलं आहे. सगळ्या इंद्रियांमधून तोच व्यक्त होत आहे, किंवा त्याच्यामध्ये एकही इंद्रिय नाही. बहिरंतश्च भूतानां आचार. म्हणून देवाचं वर्णन नेहमी असं विरोधी येतं. चर आचार, बहिरंत, आणि मग आतमध्ये नाही बाहेरही नाही असे म्हणत आहेत. तर ते संदर्भ पाहावा. विश्वतोमुख. आता विष्णू सहस्रनामामध्ये काय आलेलं? विश्वम विष्णुर्भूषण, संपूर्ण विश्वस्तो. शब्दातिग शब्दसह, शब्दाच्या पलीकडे आहे किंवा सगळ्या शब्दांच्या बरोबर तो आहे. धाता विश्वतोमुख. आता पुढे देव म्हणतो मी कोण आहे. आता घाबरू नका तुम्ही फार घाबरता या टॉपिक, या विषयावर, पण तुम्ही घाबरू नका. मी कोण आहे? मृत्यूबद्दल चर्चा करणं म्हणजे लोकांना आवडत नाही जास्त. विषय बदला, विषयांतर करा. मृत्यू सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्ति श्रीर्वाक्च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृति क्षमा मृत्युः सर्वहरश्चाहम् अहम मृत्यू. देव म्हणतो मी मृत्यू आहे. आता मृत्यूमध्ये सुद्धा जर ईश्वर बुद्धी ठेवली तर पहा भीती सगळी संपून जाईल. मृत्यू येत आहे म्हणजे जणू काही देवच मला भेटायला येत. आता मराठीत काय म्हणतात? देवाज्ञा झाली असं. तर मृत्यू मी आहे. आता पहा मृत्यू म्हणजे काय? सतत मरण, सतत परिवर्तन होतं. एक परिस्थिती येत आहे दुसरी परिस्थिती. आणि मृत्यू म्हणजे फक्त एक दिवस येत आहे असं नाही, प्रत्येक क्षणात आपण मरत आहोत. म्हणून काय म्हटलेलं आहे? सर्वं क्षणिकम. नलिनी दलगत जलमति तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम. कुठेतरी म्हटलेलं आहे असं, भज गोविंदम भज गोविंद. म्हणे आपलं जीवन कसं आहे? म्हणे जसं कमळाच्या पानावर पाण्याचं थेंब. एका क्षणात आहे दुसऱ्या क्षणात. सगळ्यांचा अनुभव आहे समाजामध्ये, व्यवहार. आणि आत्ता तुम्ही बोललो होतो, फोन ठेवला आता मी आणि तुम्ही बातमी देत आहात. आत्ता बोललं तर केव्हा कोणाचा अंत आहे काही माहिती नाही. ते जास्त मी वर्णन करत नाही, भीती वाटते. पण आता मृत्यू रूपात सुद्धा देव मी आहे. म्हणजे पहा, देव एकही गोष्ट सोडत नाही. तसं जीवन जीवन आहे असं नाही. जीवनम सर्व भूतेषु, आपण मागे खूप चिंतन केलेलं आहे त्याच्यावर. जीवन जर देव आहे तर मरण सुद्धा देव आहे. असं आपण अर्धवट तर नाही म्हणू शकत ना देवाला, अर्धत्व आहे. आता स्वप्नामध्ये मी सगळं काही पाहत आहे, जीवनही पाहत आहे, मी मरतही आहे, मीच असतो की नाही. असं थोडी की वाईट गोष्ट झाली तर काही स्वप्नामध्ये दुसरा नाही त्यांनी.
माझ्याच मध्ये चांगले आणखी वाईट विचार त्या स्वप्न जगामध्ये प्रकट होतात. आय एम अलोन, मीच आहे. म्हणून देव इथे प्रयत्न करत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये दाखवून की मीच आहे, अजून दुसरं कोणी नाही. तुम्हाला सगळीकडे दिसत नाही म्हणून असं ठराविक एक एक गोष्ट सांगत. तर मृत्यू द्विविध, आता जे शंकराचार्य म्हणतात, द्विविध धनादिहर प्राणहर च सर्वहर उच्यते सह अहमित्यर्थ. म्हणे मी दोन गोष्टींचं हरण करतो म्हणून इथे सर्व हर लिहिलेलं आहे. कोणत्या दोन गोष्टी? धनादि हर, मी पैशाचं हरण करतो, धनाचं हरण करतो. हो, म्हणजे जर चोर आला तर असं समजा की देवच आला. मग काय आता इत्यादी मी नाही, चोर रूपात देवच आला. अच्छा, कृष्णाने दाखवून दिलाय, हो मीच आहे तो. नाही ते माखन चोर वगैरे ठीक आहे लोणे, पण तुमची नजर जर एकदम तिजोरीवर असेल तर ते तुम्ही धनाधिकार आहे, धनाचं हरण करणार आहे. हो, आता पण याची गोष्टी आहे भागवतामध्ये, सगळ्यांचं तो हरण करत नाही धनाचं. पण सूक्ष्म गोष्ट सांगत आहे. तिथे म्हटलेलं आहे देवानी भागवतामध्ये, विधुनोती अहम, मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचं हरण करून घेतो. हे कसं काय? अच्छा, सगळ्यांचंच मी हरण करत नाही, पैसा आहे बा. गोष्ट तुम्हाला सांगितली होती मी, अर्जुनाची आणि कृष्णाची. दोघं जात आहे, गाय मरून जा असं त्यांनी सांगितलं देवाने. तर देव काय पाहत आहे पहा, इथे फार गंमत आहे. देव म्हणत आहे जर कोणी भक्त असेल आणखी त्याची जर बुद्धी इकडे तिकडे जात असेल, पैशामध्ये आश्रय बुद्धी, याच्यामध्ये आश्रय बुद्धी, तर मी त्याचा हरण करून घेतो. कारण त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ती एक अडचण बाधा बनत आहे. तर मी हरण त्याला दुःख देण्यासाठी नाही करत आहे, तो माझ्या जवळ लवकर येईल त्याच्यासाठी ते हरण. त्या हरणामध्ये सुद्धा एक हित आहे. अच्छा, ज्याची बुद्धी पैशामध्ये खूप आहे, त्याच्यावरच त्याची आश्रय होती, त्याचा पैसा मी नाही म्हणे. तर त्याला पैसा मिळू दे, आणि जेव्हा त्याला पैशामध्ये सुख नाही मिळणार तेव्हा मग तो माझ्याकडे येईल. त्याची आता आश्रय बुद्धी कुठे आहे? महत्वबुद्धी, शोभन बुद्धी त्याच्यामध्ये. जर मी पैसा तो घेतला तर त्याचं मन इतकं विक्षिप्त होऊन जाईल की तो वेडा होऊन जाईल. म्हणून त्याचं हरण मी करत नाही. म्हणून असे अनेक संत आपण पाहतो, संतांच्या जीवनामध्ये खूप दिसतात, काहीच नाहीये त्यांच्याकडे, जे काही होतं घेऊन. तुळशीदासांकडे 2 चोर आले. कशासाठी? ते रामायण चोरायचं. पण भगवंताने ते रक्षण केलं, ती गोष्ट आहे फार छान. पण मग तुळशीदासांना जेव्हा कळलं की हे चोर आले होते आणि देवानी रक्षण केलं, तर त्यांच्याकडे ज्या वस्तू होत्या ना त्या त्यांनी देऊन टाकल्या. त्यामुळे माझ्यासाठी देवाला पहारेकरी व्हावं लागत आहे. या वस्तूमुळे बहुतेक मी तेवढी भक्ती करू शकत नाही, म्हणून त्यांनी ते देऊन टाकलं. फार सूक्ष्म विचार आहे. धनादि हर, धन आणखी प्राण, दोघांचं हरण करणार आहे. प्राण हर, धनामध्ये आपला मोह आहे, धनामध्ये सुखबुद्धी आहे, त्याचप्रमाणे प्राणांमध्ये सुद्धा आहे. उलट प्राणामध्ये जास्त, प्राणासाठी पैसा आपण घे बाबा, पैसा सोड बाबा. पण एक कंजूस होता, कंजूस कृपण, तो एक आला त्याला लुटायला, म्हणजे पैसे दे किंवा तुझं प्राण दे. म्हणजे पैशाशिवाय मी कसं जगू शकतो?
म्हणून तू प्राण घेऊन घे. पैशामध्ये त्याची आसक्ती, पैसा आहे. तर इथे म्हटलेलं आहे धनादिहर प्राणहर. तुम्हाला एक श्लोक ऐकवतो. प्राणहर कोणाला सांगितलं माहिती आहे? डॉक्टर लोक आहे ना, आहे डॉक्टर. एक अशी गंमत सांगितलेली आहे की वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज, असं का म्हणत? यमराज सहोदर आहे डॉक्टर. अरे म्हणे यमराजचं फक्त काय आहे, प्राणच घेतो. हे तर धन आणखीन प्राण दोन्ही होते. यमस्तु हरति प्राणान वैद्यम प्राणान धनानीच. गंमत आहे. आता याचं देवाचंच लक्षण झालं. इथे देवाला सांगितलंय धनादिहर प्राणहर. आता हे दोन्ही जण डॉक्टर करत आहे, प्राणही घेत आहे, पैसेही घेत. पण असं नाही. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे वैद्यो नारायणो हरी. जर वैद्याला तर समजा देव चाललेला, आपण जो पेशंट असतो बा त्याचीच बुद्धी असते. अर्ध दुखणं त्याचं तेच समजतं, डॉक्टर आले का. तर इथे काय म्हणतात की आपल्या जीवनामध्ये संकट, दुःख, कष्ट येत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा देव म्हणत आहे मी आहे. तुम्ही फक्त वर वर पाहता, त्याच्यामधून काहीतरी सुख निघेल. तुम्ही असं नका समजू की मी नेहमी अधरम मधुरम वदनम मधुरम या रूपात येते. मृत्यू रूपात सुद्धा मी नाही म्हणत. तुम्ही शांताकारम बरे वाटतात, मृत्यू रूपात बरे नाही वाटतात. शांताकारम म्हणजे तुम्हाला ते सांगितलं होतं मी, सापाच्या रूपात देवच आलाय. ते संत असं म्हणाले, सांगितलं होतं मी. एका संतांनी मला एक साप येत आहे दंश करायला. ते घाबरले नाही, ते अगदी हेच म्हणाले, म्हणे देवा तू आज मृत्यूच्या रूपात माझ्याकडे आला. हे अनाथों के नाथ भले बने हो लंबक नाथ, देख मौत का रूप धरे हो, मैं न डरूंगा तुमसे आज. मृत्यूच्या रूपात तुम्ही आलाय म्हणून मी काही घाबरणार नाही. यासाठी खूप 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 मन मोठं पाहिजे. मृत्यू सर्वहर. आणि ते एक आणखी शंकराचार्य अर्थ म्हणतात सर्वहर म्हणजे काय. एक तर म्हटलं धनादिहर प्राणहर. जर राजा बळीचं पहा धनाचं हरण केलं, पण स्वतः ते पहारीकडे होऊन तिथे सेवा केली. तर एक तर हा अर्थ आहे, हरण करतात ते प्राण. दुसरं सर्वहर म्हणजे अथवा पर ईश्वर प्रलये सर्वहरणात सर्वहर. म्हणे प्रलय काळामध्ये सगळ्यांचं सगळं हरण करून येतात. म्हणून देवाचं नाव काय सर्व. तर एक प्रलय काळामधील वर्णन आहे, एक स्थिती काळात, असं विविध होतं. मृत्यू सर्व हरश्च. आता हे झालं मृत्यू. आता दुसऱ्या वाक्यामध्ये एकदम उलट ते म्हणतात लोकांचं जे उत्कर्ष होत आहे, लोक जे प्रगती करत आहे, विकास करत आहे, ते माझ्यामुळे. मी त्या प्रगतीमध्ये आहे, म्हणून घाबरू नका. मृत्यू म्हणतात लगेच पुढे काय म्हणतात उद्भवश्च भविष्यताम. तर आपण उद्या पाहू. उद्भवश्च भविष्यताम. भविष्यामध्ये माणसाचा जे विकास होत आहे म्हणे, त्या विकासामध्ये तुम्ही मला पहा. उत्कर्ष अभ्युदय तत्प्राप्ती हेतूच अहम. म्हणे जे लोकांना अभ्युदय मिळत आहे त्याच्या प्राप्तीमध्ये मी आहे.